हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फ्रूट ब्लॉग। आपण आज बनवूया भरिताचं वांग। त्यासाठी मी इथं मोठे वांगी घेतले आहेत 4। हे जे वांगे असतात भरिताचे हिरव्या कलरचे घेतले आहे मी। ते निळ्या कलरचे पण छान होतं तसं, पण ही जी वांगी आहेत बरेच जण अख्खे भाजतात तेल लावून। पण त्याने काय होतं, ही वांगी वरून जरी चांगले दिसत असले ना तर आतमध्ये किडकी निघतात बरेचदा। त्यामुळे मी अशा प्रकारे साल काढून घेते आणि नंतर कट करून घेते। असं केल्यानंतर आतमध्ये जर किडलेली वांगी असली तर आपल्याला दिसतं आणि आपण तेवढा पार्ट काढून टाकत असतो। त्यामुळे मी कट करून वापरते, बारीक कट करून घ्यायचं। भरिताची वांगी हिवाळ्यामध्ये छान लागतात। हे भरीत बनवलेलं तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे बनवण्याची, पण या पद्धतीने बनवून बघा एकदा, खूप छान होतात हे वांगी। आणि खाण्यासाठी भाकरी वापरली तर अजून छान लागते रेसिपी। बारीक वांगी कट करून घेत आहे मी। आणि त्यानंतर मी याला मीठ लावलं आहे, कारण वांगी कट केल्यानंतर काळी पडतात। याला मीठ लावलं मी आणि थोडा वेळ पाणी टाकून ठेवलं या वांग्यामध्ये। वांगी शक्यतो कवळे घ्यायचे, बी असलेलं नाही घ्यायचे, नाहीतर मग छान नाही होत भरीत टेस्टी असं। आणि नंतर मी कढई गरम करून घेतली, त्यामध्ये तेल घातलं 1 चमचाभर, नंतर हळद घातली थोडीशी, आणि त्यानंतर वांगी परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती। आणि अशी स्वच्छ झाली, मिठात टाकून ठेवल्यानंतर वांगी एकदम स्वच्छ निघून जातात। 2-3 पाण्याने धुवून झाली, त्यानंतर मी कढईमध्ये टाकले आहे। यावर मीठ टाकत आहे थोडंसं, वांग परतण्यापुरतंच मीठ टाकलं आहे मी आता। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि या वांग्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं 5 ते 7 मिनिटासाठी। मध्ये एक वेळेस मी हलवून बघितलं होतं। हे बघा, बऱ्यापैकी आता वांगी शिजून झाले आहेत। हे वांगी हलवतानाच असे थोडेसे मॅश करून घ्यायचे, म्हणजे भरीत छान एकजीव होतं। हलवत हलवतच मॅश करून घ्यायचे, खूप पटकन शिजून जातात हे। कवळे पाहिजे, पण अगदी बी असलं तर मग नाही होत एवढ्या लवकर, पण कवळी वांगी असली ना खूप छान पटकन शिजून जातात। आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे करपणार नाही। हे बघा, पूर्ण मॅश करून झालं आहे, हे छान शिजून झाले। त्यानंतर मी परत साईडच्या गॅसवर बारीक फ्लेमवर ही कढई ठेवली आणि अजून थोडा वेळ शिजू दिलं। त्यानंतर मी इथं घेतला आहे लोखंडी तवा यासाठी की भरिताला लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये खूप छान चव येते। त्यावर तेल टाकलं मी, 2 कांदे कट करून घेतले, कोथिंबीर आणि कांदा पात, लसूण, मिरची सर्व काही कट करून घेतलं आहे। जिरे घातलं आहे थोडंसं, त्यानंतर बारीक कट केलेला लसूण घातला आहे। भरितामध्ये शक्यतो कट केलेलाच लसूण वापरायचा, छान लागतो तो मध्ये मध्ये खाताना, असं तोंडात येतो तो। त्यानंतर मिरची घातली आहे थोडीशी, हलकासा लसूणचा आणि मिरचीचा कलर बदलून घ्यायचा, जास्त नाही शिजवायचं, याला परतवायचं। त्यानंतर मी इथे घालत आहे आता कढीपत्ता घेतला आहे स्वच्छ धुवून, त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर मी थोडेसे शेंगदाणे घेतले होते, जाडसर कुटून घेतले होते। खूप छान लागतात हे भरीत खाताना, मध्ये मध्ये दाताखाली आल्यानंतर, त्यामुळे मी जाड शेंगदाणे वापरते। परतून घ्यायचं। मी जो तवा वापरला आहे तो जरा खुलगट आहे, त्यामुळे मी असं मध्ये खोल केला आणि साईडला सर्व मसाला घेतला आणि त्यात मध्ये तेलावर कांदा घातला आहे। आणि कांद्यावर थोडंसं मीठ घातलं आणि कांदा व्यवस्थित परतून घेत आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा।
त्यानंतर मी इथं मध्ये तेल घातलं आणि त्यावर थोडं जाडसर तिखट तयार करून घेतलेलं होतं मी, ते घातलं आधी 2 चमचे. त्यानंतर आपलं रेग्युलर तिखट घातलं थोडंसं 1 चमचाभर, मिक्स करून घेतलं. भरितासाठी खूप काही मसाले वगैरे वापरायची गरज नसते, खूप छान स्वाद येतो त्याचा साध्या आपल्या तिखटानीच वगैरे, तिखट मीठ हळद याने. त्यानंतर मी कांदा पात घातली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपण परतून घेतलेलं जे वांग्याचं भरीत होतं ते मी तव्यावर घातलं आहे आता. आणि आपण लक्षात ठेवायचं की आधी वांगे परतताना आपण मीठ घातलेलं आहे, परत कांद्याला पण थोडंसं मीठ घातलं होतं. नंतर वरून मी मीठ घातलं. हे मीठ घालताना काळजीपूर्वक घालायचं, खरट नाही झालं पाहिजे. त्यानंतर बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आहे आणि भरीत तयार झाला आहे. मस्तपैकी भाकरी, भात, भाजी बरोबर तुम्ही खाऊ शकता. वरण भाताबरोबर एक साईड डिश म्हणून नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.